आज या देशातल्या युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याला रोजगार नाही, त्याला दर्जेदार शिक्षण नाही, सरकारी शाळा बंद होत आहेत, महाविद्यालयं बंद होत आहेत. आणि अशा काळामध्ये रोजगार नसलेला युवक, दिशाहीन झालेला युवक या सत्तेला हादरा देतोय की नाही हे येत्या 6 तारखेला दिसेल. देशातील चेंजचं पहिलं आंदोलन 6 जूनला होतं आहे. त्याच्याबद्दलची उत्सुकता सर्व जगाला आहे, देशाला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे 2-4 दिवसामध्ये भारतात येणार आहेत आणि त्यांनी 6 जूनला देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आणि त्यांच्या या आंदोलनामध्ये तरुण पिढी किती सहभागी होईल आणि ते यशस्वी किती होतील याविषयी तुमचं मत काय? अभिजित दिपके हा आज भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. या देशातील युवक हा झोपलेला आहे. जी भयंकर परिस्थिती, भ्रष्टाचार असेल, राजकारणामधली घराणेशाही असतील, महागाई आहे, वाढती बेरोजगारी आहे, याबद्दल तरुण हा उदासीन आहे. अशा प्रकारची भावना जनतेमध्ये असताना, देशामध्ये असताना, या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस सूर्यकांत यांनी या देशातील युवकांना झुरळ म्हटलं आणि त्याची एक प्रचंड प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटली. त्याला कारण ठरला अभिजित दिपके. छत्रपती संभाजीनगरचा हा विद्यार्थी अमेरिकेतील बोस्टन येथे उच्च शिक्षणासाठी गेलेला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची ही प्रतिक्रिया पाहून त्यांनी गमतीत झुरळांनो आपण एकत्र येऊया अशी हाक दिली. आणि बघता बघता कोट्यावधी बेरोजगार तरुण त्याच्या त्या पोस्टवर व्यक्त झाले. त्यांनी त्याला आपण काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे अशी चर्चा सोशल मीडियावर तयार झाली आणि त्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून, एक प्रतिक्रिया म्हणून झुरळ जनता पार्टीची स्थापना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली. त्याची एक वेबसाईट केली. तर आपण बघतोय त्यानं काय धुमाकूळ या देशामध्ये घातला. बघता बघता लाखो करोडो युवक या आभासी जगातील चळवळीशी जोडले गेले आणि आम्ही झुरळ आहोत, आम्ही सगळे झुरळ एक येत आहोत अशा प्रकारचा आवाज त्यांनी द्यायला सुरुवात केली. आज खरं म्हणजे आपल्या देशात तरी जगामध्ये सर्वात कोणतं सरकार मजबूत आहे असं जर या देशामध्ये विचारलं तर मोदी सरकार हे जगामध्ये सर्वात मजबूत आहे अशा प्रकारची भावना देशामध्ये आहे. कारण समाज माध्यमावर सर्वात जास्त फॉलोअर्स भारतीय जनता पार्टीचे आहेत. परंतु 4च दिवसामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स हे या जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या पुढे गेले. त्यानं जो जाहीरनामा त्या निमित्तानं दिला 5 मुद्द्याचा, त्यामध्ये या देशात जनतेमध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहेत, लोकशाहीचे 4ही खांब ठिसूळ झालीत की काय, उन्मळून पडतात की काय, अशा प्रकारची जनभावना लोकांमध्ये आहे. माध्यमं हा लोकशाहीचा महत्त्वाचा खांब आहे. परंतु कॉर्पोरेट हाऊसेसनं सर्व माध्यमं ही विकत घेतलेली आहेत आणि ती एका सुरात बोलत आहेत. ती सत्तेच्या बाजूनं बोलत आहेत. त्यांना ना जनतेचा आक्रोश दिसतोय, ना शेतकऱ्याचे दुःख दिसत आहेत, ना विद्यार्थ्यांचे काही प्रश्न दिसत आहेत. त्यानंतर दुसरा जो खांब आहे न्यायपालिका, घटनेचं रक्षण करणं, घटनेप्रमाणे सरकार, नागरिक, शासन, प्रशासन वागतंय का नाही हे बघणं हे घटनेचं काम आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयासह बाकीचे न्यायालय घटनेप्रमाणे न्याय देताना दिसत नाहीत. अशा अनेक उदाहरणं आहेत. आणि असं असताना या युवक काय मागणी करतोय, आपण असं बघितलं की गोगोई नावाचे जस्टिस
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्ती पदावरून रिटायर झाले आणि त्यांना राज्यसभेचं खासदार बनवण्यात आलं. 6 वर्षही त्याला झाली. काय केलं त्यांनी? एक अक्षरसुद्धा बोलले नाहीत. 6 वर्ष या देशातल्या राज्यसभेची एक सीट वाया गेली. एक अक्षरही न बोलता हा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती राज्यसभेतूनही रिटायर झाला. आणि म्हणून तुम्ही आमच्या बाजूची भूमिका घ्या, आम्ही तुम्हाला लाभाची पदं देऊ, अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. ही युवकांच्या लक्षात आली आणि म्हणून कॉक्रोच जनता पार्टीनं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींना राज्यसभा किंवा इतर कुठेही नियुक्ती दिली जाणार नाही. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी काय म्हणते की आज जे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलत आहेत. दिवसामध्ये 3-3 कोणता नेता आज कोणत्या पक्षात आहे, उद्या कोणत्या पक्षात जाईल, परवा कोणत्या पक्षात जाईल, हे काही सांगताच येत नाही. विचाराचं काही देणं घेणं नाही, तत्त्वाचं काही देणं घेणं नाही. विकासासाठी आम्ही तिकडं चाललो असं म्हणतात. कुणाचा विकास? स्वतःचा विकासाशिवाय ह्यांना काहीही दिसत नाही. आणि म्हणून पक्ष बदलणाराला 20 वर्ष त्याच्यावर बंदी घातली जाईल, अशा प्रकारच्या काही घोषणा या कॉक्रोच जनता पार्टीनं केलेल्या आहेत. त्या जनतेला पण अपील झालेल्या आहेत. युवकांच्या मनामध्ये हा असंतोष आहे, तो सोशल माध्यमातून दिसलेला आहे. सोशल माध्यमातून हा असंतोष एकत्रित होतोय हे पाहिल्याच्या नंतर सरकारला धसका बसला. त्यांनी अभिजित दिपकेची जे काही सोशल मीडिया अकाउंट आहेत ते हॅक करण्याचे प्रयत्न सुरू केले. ते हॅक केले, त्याच्यानंतर त्याची वेबसाईट बंद केली. तर याचा अर्थ सरकार घाबरलेलं आहे. सोशल माध्यमामध्ये सरकारच्या विरोधामध्ये युवकाचा जो असंतोष आहे त्याला सरकार घाबरलेला आहे. आता तो रस्त्यावर कसा दिसतोय ह्याची उत्सुकता जगाला आहे, याची उत्सुकता देशाला आहे. आणि अभिजित दिपकेंनी स्वतःच सोशल माध्यमावरून सांगितले की आज देशामध्ये युवकांच्या दृष्टीने जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याचं कारण नीटची पेपरफुटी ही त्यांच्या खात्याची अखत्यारीत आहे. त्यांचा निष्काळजीपणा, त्यांच्या खात्याचा निष्काळजीपणा याला ते जिम्मेदार आहेत आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. CBSEच्या परीक्षेमध्ये असाच गोंधळ झालेला आहे. लाखो विद्यार्थी, नीटमधले 25 लाख आणि CBSEमधले अनेक लाखो, असे करोडो विद्यार्थ्यांचं भवितव्य या धर्मेंद्र प्रधान यांच्या गलथान कारभारामुळं, त्यांच्या खात्याच्या गलथान कारभारामुळं हे वेशीला टांगलेलं आहे. त्यांचे जीव टांगणीला लागलेले आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हा विद्यार्थ्याची भावना आहे, जनतेची भावना आहे. परंतु हे गोचिडासारखे सत्तेला एवढे चिटकून बसलेले आहेत, राजीनामा द्यायला तयार नाहीत. काय गौरवशाली इतिहास आहे या देशाचा. या देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते. रेल्वेचा एक अपघात झाला, खरं म्हणजे ते काही रेल्वे चालवत नव्हते, परंतु तरीही नैतिक जिम्मेदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये बॅरिस्टर A.R. अंतुले मुख्यमंत्री असताना सिमेंट घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झाले, त्यांनी राजीनामा दिला. एवढंच कशाला, अलीकडे सिंचन घोटाळ्याचे आरोप सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षानं अजितदादावर केले. 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजितदादांनी राजीनामा दिला आणि याची चौकशी होऊन जोपर्यंत मी निर्दोष होत नाही तोपर्यंत मी कोणतंही पद घेणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही या देशातल्या JNZची भूमिका आहे. JNZचा समाज माध्यमावर प्रचंड असा रोष, राग आणि चिड आपल्याला दिसते. 6 जूनला कॉक्रोच जनता पार्टीनं जे काही आंदोलनाची हाक दिलेली आहे, जंतर मंतरवर हाक दिलेली आहे, अनेक ऐतिहासिक आंदोलनं या जंतर मंतरवर झालेली आहेत. काँग्रेसची 70 वर्षाची राजवट उलथून टाकण्याचं अण्णा हजारेचं आंदोलनसुद्धा जंतर मंतरवरूनच झालेलं आहे. आणि म्हणून 6 जूनला या देशातील युवक रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणावर येतोय हे या आंदोलनातून दिसणार आहे. जर सोशल माध्यमावरचं आंदोलन, सोशल माध्यमावरचा आक्रोश या आंदोलनामध्ये जसाच्या तसा प्रतिबिंबित झाला तर
या देशातील जेनझी भ्रष्ट सत्तेच्या परिवर्तनाचा बिगुल वाजवते असाही संदेश या देशामध्ये जाईल. आणि म्हणून जगामध्ये आपल्या अवतीभोवतीच्या देशामध्ये जेनझीनं खूप मोठी आंदोलनं करून तिथल्या भ्रष्ट सत्ता, मग श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, या देशातल्या भ्रष्ट सत्ता तिथल्या जेनझीनं उलटून टाकलेल्या आहेत. आज या देशातल्या युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याला रोजगार नाही, त्याला दर्जेदार शिक्षण नाही, सरकारी शाळा बंद होत आहेत, महाविद्यालयं बंद होत आहेत. आणि अशा काळामध्ये रोजगार नसलेला युवक, दिशाहीन झालेला युवक या सत्तेला हादरा देतोय की नाही हे येत्या 6 तारखेला दिसेल. देशातील जेनझीचं पहिलं आंदोलन 6 जूनला होतं आहे. त्याच्याबद्दलची उत्सुकता सर्व जगाला आहे, देशाला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आहे. त्याच्याबद्दलची उत्सुकता सर्व जगाला आहे, देशाला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आहे. काय होतं आहे हे आपण बघूयात. धन्यवाद.